सर्वात महत्त्वाचं की बरेचदा पेशंटची अशी धारणा असते की आपण जर इथे कुठल्याही प्रकारे खूप अत्युच्च प्रमाणामध्ये ट्रीटमेंट घेतली आहे, चांगली घेतली आहे किंवा जास्त महागाची ट्रीटमेंट घेतली आहे, तर अशा केसमध्ये आपली ट्रीटमेंट झाली की आपलं काम संपलं असं कधीच नसतं. साधं कवळी जरी बसवली असेल, तुम्ही इम्प्लांट्स जरी बसवला असाल, जी की आपण समजू शकतो की तिसरा दात म्हणू शकतो आपण, त्यांना सुद्धा तुम्हाला वेल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं विचार करत असाल की आपली ट्रीटमेंट तर झाली आहे, आता आपल्याला काहीच करण्याची गरज नाही, तर असं नाही आहे. आपण रोज दिवसातून कमीत कमी एकदा ते दोनदा तरी जेवतो. प्रत्येकाचं डाएट वेगवेगळं असतं, काहींचं व्हेजिटेरियन, काहींचं नॉन व्हेजिटेरियन, काहींचं मिक्स प्रकारचं असतं. अशा केसेसमध्ये तुमच्या दातांना कंटिन्युअसली निगा राखणं गरजेचं असतं. जर तुम्ही त्यांना मेंटेन नाही ठेवला तर उद्या गेल्यानंतर त्यांचे छोटे छोटे ज्या काही गोष्टी असतील त्या पुढे जाऊन मोठ्या ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये पुढे परिणाम देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही कोणत्याही डेंटिस्टकडून ट्रीटमेंट करून घ्या, कितीही मोठ्या दवाखान्यात ट्रीटमेंट करून घ्या, तुमचा मेंटेनन्स हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आणि ते जर व्यवस्थित नाही झालं तर कितीही स्किल्ड डॉक्टर असतील तरीसुद्धा बिचारे त्यांचे स्किलसुद्धा हतबल होऊन जातात. त्यामुळे तुमच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि त्याचा मेंटेनन्स असेल, तुम्ही डॉक्टरांना सल्ला विचारू शकता. त्या सल्ल्यानुसार तुम्ही स्वच्छता ठेवली तर मी म्हणते की जवळपास बऱ्याच टक्क्यांनी तुम्हाला दातांच्या बाबतीमधले जे विकार होणं आहे ते कमी येऊन जातं. आणि याचा नक्कीच तुम्ही विचार करायला हवा.